दिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या स्पाइस जेटच्या विमानामध्ये बिघाड। विमानाचं तापमान अचानक वाढलं, प्रवाशांना त्रास। श्वास घ्यायला त्रास होत असताना सुद्धा विमान उडवण्याची घाई। प्रवाशाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज पुन्हा सुनावणी। कालच्या सुनावणीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवडणूक आयोगाच्या अधिकार क्षेत्रावरच प्रश्नचिन्ह। एखाद्या पक्षाची घटना लोकशाहीवादी किंवा अलोकशाहीवादी हे ठरवण्याचा अधिकार आयोगाला नाही, ठाकरे सेनेकडून युक्तिवाद। कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाची पिसं काढली। निवडणूक आयोगाचा प्रत्येक टप्पा कसा चुकलाय सिब्बल यांनी उत्तमभूत मांडलं। शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणीवर खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया। ओबीसी आहेत म्हणून मंत्री बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही। जरांगेंच्या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीसांचं प्रत्युत्तर। बावनकुळेंनी कुणाचेही दाखले रद्द करण्याचे आदेश दिले नसल्याचं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट। गडचिरोलीमधील सर्पदंशानं झालेल्या मुलींच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्र्यांचा संताप। आश्रमशाळेचा परवाना कायम स्वरूपी रद्द करण्याचे आदेश। शासकीय अनुदान घेत असताना सुद्धा सुविधा देत नसल्यानं संताप। मुंबईमधल्या बहुतांश भागामध्ये शाळा आणि कॉलेजेसच्या आवारातील पानटपऱ्या बंद। आयुक्त तुकाराम मुंढेंचा दणका। शाळेपासून 50 ते 100 मीटरच्या आवारामध्ये असलेल्या टपऱ्यांवर कारवाई। सिंधुदुर्गच्या आंबोलीमधील धबधबा बाबा धबधबा पर्यटकांसाठी बंद। वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी गेलेल्या पोलीस पाटलावर पर्यटकांनी हल्ला केल्यानंतर स्थानिकांचा निर्णय। काँग्रेस खासदार राहुल गांधी लवकरच महाराष्ट्र दौऱ्यावर। महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची घेणार बैठक। महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची भूमिका आणखी बळकट करण्यासाठी राहुल गांधींचा महाराष्ट्र दौरा। आणि चीनमध्ये चक्रीवादळ आणि मुसळधार पावसाचा कहर। रस्ते वाहतूक आणि विमान सेवा विस्कळीत। 10 लाखांहून अधिक नागरिकांचं स्थलांतर।